रामकृष्ण हरी मित्रांनो, लाखो वारकरी बांधव पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होतात. या पालखी सोहळ्यात प्रत्यक्षात जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी असतात. परंतु येताना वारकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येतं बघा निघताना. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पंढरपूरला जे अभंग म्हटले होते तो अभंग मुखातून निघतो की जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. तुझ्या नादाने पाहिली मी ही तुझीच पंढरी, धन्य झालो आम्ही जन्माचे, नाम घेऊ तुझे आवडीची. जातो माघारी पंढरीनाथा, दीपवली तुझी पंढरी, चालू झाली भक्ताची वारी. तुका म्हणे भक्ती करा तुझी, जाते पापे जन्माची पळुनी. जातो माघारी पंढरीनाथा असा अभंग त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या मुखातून येतो, डोळ्याला पाणी येतं. आणि ही पावलं देहूच्या दिशेनं पावले चालतात हो. आणि मित्रांनो, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 29 जुलै वार बुधवार येतोय. हा पालखी सोहळा पंढरपूरमधून निघतो बघा देहूच्या दिशेनं. पहिला मुक्काम हा वाखरी या ठिकाणी असतो. याच्यानंतर 30 जुलै वार गुरुवार येतोय. वाखरी येथून पालखी सोहळ्याचं मार्गक्रमण पुढे होतं बघा. माळुंगे माकडाचे श्री विठ्ठल मंदिर या ठिकाणी तो मुक्काम होतो. याच्यानंतर 31 जुलै वार शुक्रवार येतोय. इथून पालखी सोहळा निघतो आणि अकलूज मार्गे माळीनगर परिसरात वडापुरी त्या ठिकाणी मुक्काम होतो. आता याच्यानंतर 1 ऑगस्ट 2026 वार शनिवार येतोय. सोलापूर जिल्हा ओलांडून इंदापूर तालुक्यामध्ये प्रवेश करते बघा. आसूरने या ठिकाणी मुक्काम होतो. याच्यानंतर 2 ऑगस्ट वार रविवार येतोय. इंदापूर इथून पालखी सोहळा निघतो तुकाराम महाराजांचा. निमगाव केतकी इथून पुढे सनसर परिसरामध्ये बऱ्हाणपूर मुक्काम होतो बघा. याच्यानंतर 3 ऑगस्ट वार सोमवार येतोय. बारामती तालुक्यातून पालखी पुढे निघते. हिंगणी गाडा ठिकाणी मुक्काम असतो बघा. याच्यानंतर 4 ऑगस्ट वार मंगळवार येतोय. पालखी पुढे निघते वरवंड मध्ये या ठिकाणी मुक्काम होतो. याच्यानंतर 5 ऑगस्ट वार बुधवार येतोय. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शेवटचा टप्पा पालखी पार करते बघा. येताना कुंजीरवाडी फाटा या ठिकाणी मुक्काम असतो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा. आणि याच्यानंतर पुढे पहा 6 ऑगस्ट गुरुवार येतोय. पालखी सोहळा निघतो हडपसर मार्गे पुणे शहर आणि त्या ठिकाणी नवी पेठ. आणि 7 ऑगस्टला सुद्धा पुणे नवी पेठ या ठिकाणी आगमन होतं आणि पालखीचा मुक्काम त्या ठिकाणी होतो. याच्यानंतर पहा 8 ऑगस्ट वार शनिवार येतोय. पुणे नवी पेठ पुढेवरून पालखी निघते पिंपरी गाव. पालखीचं आगमन त्या ठिकाणी होतं आणि शेवटचा मुक्काम 9 ऑगस्ट 2026 मुख्य देऊळवाडा श्री क्षेत्र देहूगाव या ठिकाणी पालखी सोहळा पोचतो आणि परतीच्या प्रवासाची अधिकृत त्या ठिकाणी सांगता होते. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणे की आपल्याला पंढरपूरला नसल जायला जमलं समजा, परंतु येताना पालखी सोहळा आपल्या भागातून गावाजवळून जर जात असेल तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पायाशी आपण नतमस्तक व्हा. कारण प्रत्यक्षात जगद्गुरु संत तुकाराम महाराज पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होऊन माघारी आलेत बघा देहूला. त्यामुळे ही संधी आपण सोडू नका. मित्रांनो, सुंदर अशी ही माहिती आपल्याला आवडली असेल, आपण चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा खऱ्या माहितीसाठी. आणि शेवटी आम्हाला फक्त विश्वासानं कमेंट रामकृष्ण हरी अशी कमेंट मात्र जरूर करा. रामकृष्ण हरी.